संध्याकाळी जेव्हा मुलगा आणि त्याचे बाबा घरी आले त्यानंतर मुलाने भावनाला आवाज दिला आणि म्हणाला, फार वेळ झाला, आम्हाला चहा मिळाला नाही. भावना किचनमधून म्हणाली, आज चहा मिळणार पण नाही, कारण तुमच्या आईने पूर्ण दूध सांडवले आहे. त्यांच्याने एक काम होत नाही, वरून नुसते काम वाढवत असतात. जेव्हा भावना या गोष्टी बोलत होती त्यावेळी भावनाचे सासू सासरे तिथेच होते आणि भावनाचा नवरा सुद्धा आपल्या आईकडे बघू लागला. भावनाच्या नवऱ्याचे एक कपड्याचे दुकान होते. फार वर्षापासून तिचे सासरे ते दुकान चालवायचे, पण आता काही वर्ष झाले भावनाचा नवरा सुद्धा त्या दुकानात बसत होता. जेव्हा ते दुकानातून परत घरी यायचे तेव्हा फ्रेश होऊन त्यांना चहा हवा होता आणि त्यांची ही रोजची सवय होती. पण आज दूध सांडल्यामुळे त्यांना चहा मिळाला नाही. त्यानंतर भावनाचा नवरा आपल्या आईला म्हणाला की आई, खरंच तुझ्याने काही कामे होत नाही, तरीसुद्धा तू नेहमी कामे वाढवत असते. मुलाच्या तोंडून या गोष्टी ऐकल्यानंतर आईला वाईट वाटले, पण ती शांतच होती, काहीच बोलली नाही. कारण तिला माहीत होते की मी जर काही बोलले तर सून अजून बोलेल आणि घरात वाद होईल. म्हणून भावनाची सासू शांत होती. तसेही भावनाच्या सासऱ्यांना घरात भांडण झालेले आवडत नव्हते, पण त्यांना समजले होते की नेहमी या घरी आता आपल्या बायकोला अनेक गोष्टी ऐकाव्या लागतात. भावनाचे सासऱ्याने फार कष्ट करून ते घर आणि दुकान मोठे केले होते, पण आज ते म्हातारे झाल्यामुळे त्यांची किंमत या घरी फारच कमी झाली होती आणि हे त्यांना आता समजले होते. पण भावनाचे वागणे नेहमी असेच झाले होते आणि नवरा सुद्धा तिला काही म्हणत नव्हता. घरात वाद नको व्हायला म्हणून भावनाची सासू नेहमी शांत राहायची, कारण अगोदरच तिच्या नवऱ्याला बीपीचा प्रॉब्लेम होता. त्यामुळे घराच्या भांडणामुळे त्यांच्या तब्येतीवर काही अडचण नको यायला म्हणून ती शांत राहायची. पण दिवसांदिवस घराचे वातावरण थोडे जास्तच बिघडत चालले होते. भावनाचे घरात वागणे फार वेगळे होऊन गेले होते. कधी कधी तर ती सासरे असताना सुद्धा सासूला अनेक गोष्टी बोलायची. भावनाच्या सासूने जास्त कामे होत नव्हती, तरी सुद्धा ती अनेक कामात हातभार लावायची. पण एक दिवस असे काही झाले की त्या घराचे वातावरण पूर्णपणे बदलून गेले आणि भावनाने त्या गोष्टीचा कधीच विचार केला नव्हता. एक दिवस भावनाचा नवरा सकाळी दुकानासाठी निघू लागला. त्याने बाबाला आवाज दिला आणि दुकानात जाण्यासाठी बोलला. बाबा त्याला म्हणाले की आजपासून तुला दुकानात यायची आवश्यकता नाही आणि घरात सुद्धा 2 दिवसांनी मोलकरीण कामाला येणार आहे, म्हणून आता 2 दिवसात तू दुसरीकडे राहण्याचे बघ. आणि आता मी एक दुकानात मुलगा ठेवणार आहे आणि तो आणि मी मिळून दुकान सुरू करू. हे ऐकून तर मुलगाला धक्काच बसला. तो बाबांना म्हणाला की तुम्ही हे काय बोलत आहे? आतापर्यंत तर मी तुमच्यासोबत रोज दुकानात येत होतो आणि आपण सोबत मिळून दुकान चालवत होतो. तर त्याचे बाबा म्हणाले, पण आता मला तुझी आवश्यकता नाही आहे, म्हणून मी विचार केला की आता मी एकटाच दुकान चालवेन. कारण तुम्हाला जशी आमची आवश्यकता नाही त्यामुळे आम्हाला सुद्धा तुमची आवश्यकता नाही. आणि 2 दिवसांनी मोलकरीण आल्यामुळे तुझी आई पण घरचे कुठले काम करणार नाही आणि तिला कुणाच्या गोष्टी पण ऐकाव्या लागणार नाही. या सर्व गोष्टीमुळे मुलाला तर धक्काच बसला आणि काय करावे काही कळत नव्हते, कारण आतापर्यंत तो बाबाच्या दुकानात बसत होता. घर फार चांगल्या पद्धतीने सुरू होते. त्याच्या बायकोला कुठल्या गोष्टीची कमी पडत नव्हती. पण आज बाबांनी बोललेल्या गोष्टीबद्दल त्याला फार विचार येऊ लागला. मुलाने आपल्या बायकोला या गोष्टी सांगितल्या आणि तिला पण आश्चर्य वाटले. ती म्हणाली, आता आपण कुठे राहणार? आपले तर दुसरे घर पण नाही. असे असंख्य प्रश्न ती आपल्या नवऱ्यासमोर बोलत होती. भावनाचा नवरा म्हणाला, या सर्व गोष्टी तुझ्यामुळे झाल्या आहेत, कारण तूच आई बाबासोबत बरोबर वागली नाही. नेहमी त्यांना अनेक गोष्टी बोलायची आणि मला वाटते की यामुळेच बाबांनी हा निर्णय घेतला आहे. आता भावना सुद्धा शांतच होती, जणू तिला आपली चुकी समजली असावी. त्यानंतर भावनाचा नवरा म्हणाला की आता आपल्याजवळ एकच उपाय आहे, आपण आई बाबांना माफी मागायची, कारण आपण फार चुकलो आहे. त्यानंतर ते दोघे आई बाबाजवळ गेले आणि त्यांना माफी मागितली. तसेच यानंतर अशा चुका होणार नाही असे ते बोलले. आई बाबांनी सुद्धा त्यांना माफ केले. पण त्या दिवसानंतर घरात फार वेगळे वातावरण सुरू झाले. आता भावना आपल्या सासूसोबत फार चांगली बोलायची, तिला एक पण काम करू देत नव्हती आणि या सर्व गोष्टीमुळे त्या दोघ्या म्हातारांना फार आनंद होऊ लागला. एक दिवस भावनाची सासू आपल्या नवऱ्याला म्हणाली की तुम्ही केलेल्या त्या युक्तीमुळे आज घरात फार आनंद वावरत आहे. तर ते म्हणाले, कधी कधी असा काही विचार करावा लागतो, तेव्हाच काहीतरी बदल होतो. पण आता घरी फार आनंदाचे वातावरण आहे. मित्रांनो, कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.